जय हिंद मित्रांनो. 2023ची जी राज्यसेवा आहे, आता 2022 संपलं, म्हणजे 22 ही राज्यसेवा झाली. आता 2023ला जी राज्यसेवा होणार आहे ती नवीन पॅटर्ननुसार होणार आहे. नवीन पॅटर्न म्हणजे आपल्याला माहिती आहे की पूर्वपरीक्षाचा पॅटर्न सेम आहे, म्हणजे प्री जे असणार आहे MPSC राज्यसेवा प्री जी आहे ती सेम आहे. प्रीमध्ये काय असणार आहे, पेपर फर्स्ट असणार आहे, त्याचबरोबर पेपर सेकंड असणार आहे. पेपर सेकंड जो आहे तो CSATचा असणार आहे. याच्यामध्ये 33% मार्कांचं क्वालिफिकेशन असणार आहे. हा 33% मार्क्स पडल्यानंतर मेरिट जे असणार आहे ते पेपर फर्स्टवरती लागणार आहे. हे सगळ्या गोष्टी कॉमन आहेत, प्रीच्या पूर्वपरीक्षेच्या कॉमन आहेत. राहिला मुख्य परीक्षेचा. मग जे नवीन विद्यार्थी जे आहेत आणि नवीन विद्यार्थ्यांना अभ्यास करायचा आहे, अभ्यासाची सुरुवात करायची आहे, तर अभ्यासाची सुरुवात करत असताना कोठून करायची हा प्रश्न पडलेला आहे. मग अभ्यासाची सुरुवात करत असताना पहिली एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्हाला लिखाणाचं प्रॅक्टिस असणं गरजेचं आहे. लिखाणाचं प्रॅक्टिस खूप इम्पॉर्टंट आहे. टोटल बघितलं तर 2025 मार्काची काय असणार आहे, तर मुख्य परीक्षा प्लस इंटरव्ह्यू आहे. याच्यामध्ये 1750 जे आहेत, या 1750 मार्काची तुमची मुख्य परीक्षा असणार आहे. याच्यामध्ये भरपूर येत आहे. आता या 1750 मार्कामध्ये याचा अगोदर काय असायचं, मराठी आणि इंग्लिश जे आहे, मराठी आणि इंग्लिशचे मार्क्स म्हणजे काउंट केले जात होते. जरी बघितले 2022चा जो रिझल्ट लागणार आहे त्याच्यामध्ये मराठी आणि इंग्लिशचे मार्क्स काउंट केले जाणार आहे. पण मराठी आणि इंग्लिशचा जो पेपर असणार आहे ते क्वालिफाय लेवलचा आहे. त्याच्यानंतर जो पेपर पहिला असेल म्हणजे GS फर्स्ट म्हणला जातो, त्याच्यानंतर GS सेकंड आहे, नंतर GS थर्ड आहे, नंतर GS फोर्थ आहे. असे 4 GSचे पेपर होणार. हे 4 GSचे पेपर किती असणार आहेत, तर 250 मार्कांचे असणार आहेत. म्हणजेच इथं हे 1000 मार्काचे हे पेपर झाले. त्याच्यानंतर 250 मार्काचा तुमचा काय असणार आहे, तर 250 मार्काचा एसे रायटिंग असणार आहे 250 मार्काचं. आणि 500 मार्काचं काय असणार आहे, तुमचा ऑप्शनल असणार आहे. ऑप्शनल सब्जेक्ट देण्यात आलेले आहेत. नंबर ऑफ लिस्ट आहे, तर त्या लिस्टमधला ऑप्शनल सब्जेक्ट जो असतो तो आपल्याला चूज करायचा असतो. ऑप्शनल सब्जेक्ट कोणता चूज करायला पाहिजे ते मी तुम्हाला नेक्स्ट लेक्चरला सांगेल. त्याच्यासाठी पण काय आहे, तर एक स्ट्रॅटर्जी वापरली पाहिजे ऑप्शनल सब्जेक्टच्या बाबतीमध्ये. आता आपण या मुद्द्यांच्यावरती बोलू की सुरुवात कशी करायची आहे. आता सुरुवात करत असताना तुम्ही 2023साठी जर प्रिपेअर करत असाल तर पहिल्यांदा मेन्सच्या स्टडीपासून सुरुवात करणं गरजेचं आहे. मेन्सच्या स्टडीपासून सुरुवात करणं गरजेचं आहे. आता ऑप्शनलचं पुढच्या लेक्चरला म्हणतो मी, आत्ताच सांगतो. ऑप्शनल सब्जेक्ट जो आहे तो ऑप्शनल सब्जेक्ट निवडत असताना 2 गोष्टी विचारात घेणं गरजेचं आहे. पहिली गोष्ट जी आहे की त्याच्यामध्ये तुम्हाला आवड असणं गरजेचं आहे. मला इतिहास खूप आवडतो, आवड आहे, ठीक आहे. पण समजा इतिहासामध्ये जर मार्क्स कमी पडत असतील, म्हणजे इतिहासाच्या ऑप्शनल सब्जेक्टमध्ये सिलेबस खूप मोठा आहे, मार्क्स कमी पडत असतील, तर इतिहास घेऊन थोडा तोटा होऊ शकतो. ठीक आहे, म्हणजे थोडा म्हणेल मी, कारण याच्यामध्ये काय ते मार्क्स कमी पडू शकतात असं मी अंदाजेच सांगतोय. आता कोणत्या विषयामध्ये चांगले मार्क्स पडू शकतात आणि कोणत्या विषयामध्ये कमी मार्क्स पडू शकतात, याच्यासाठी थोडा UPSCचा रेफरन्स घेणं गरजेचं आहे. UPSC तर थोडी बघितली तर UPSCमध्ये लोक कुठले म्हणजे जे विद्यार्थी आहेत कोणते ऑप्शनल सब्जेक्ट घेतात, तर UPSCसाठी एक असेल तुमचा राज्यशास्त्र म्हणजे पॉलिटिकल सायन्स आणि इंटरनॅशनल रिलेशन घेतलं जातं, इतिहास पण घेतला जातो, भूगोल घेतला जातो, अँथ्रोपोलॉजी जो आहे तो पण घेतला जातो, मानववंशशास्त्र आपण म्हणतो, तो पण सिलेबस जो आहे तो मुख्य परीक्षेसाठी ऑप्शनल सब्जेक्ट म्हणून घेतला जात आहे. त्याचबरोबर आता काय मॅथमॅटिक्स पण घेत आहेत. नंबर ऑफ ऑप्शनल सब्जेक्ट्स आहेत. मग आपल्या लिस्टमध्ये जे काही लिस्ट देण्यात आलेल्या ऑप्शनल सब्जेक्टची त्यातली कुठली आहे, आपल्याला कुठला आवडतो आणि कुठल्याला मार्क्स, आता मार्क्स पडणारे कोणते आहेत ते मी तुम्हाला सांगतो की जे UPSCच्या दृष्टिकोनातून मी म्हणत आहे. भूगोलला मार्क्स पडतात, इतिहासाला मार्क्स पडतात, PSR म्हणजे पॉलिटिकल सायन्स आणि इंटरनॅशनल रिलेशनला मार्क्स पडतात, सोशलॉजीला मार्क्स, समाजशास्त्र आहे त्याला पण मार्क्स पडतात. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट जो आहे तो अँथ्रोपोलॉजीला पण मार्क्स पडतात. म्हणजे जे कॉमनली जे विद्यार्थी जे आहेत ना, हे या 5-6 सब्जेक्टला, इतिहासला पण मार्क्स पडतात. मग या 5-6 सब्जेक्ट्सलाच काय केलं जातं, तर ऑप्शनल सब्जेक्ट म्हणून निवडतात. आता भूगोल घेतला, इतिहास घेतला, तर याच्यामध्ये जास्त करंट अफेअर राहत नाहीये, कारण ते त्या वेळेला फिक्स आहे. थोडा करंट अफेअरचा रेफरन्स असू शकतो जर नवीन एखादी साईट्स जे आहे, म्हणजे हडप्पा संस्कृतीची साईट्स नवीन इनोव्हेट झाली असेल किंवा हडप्पा संस्कृतीमधील असेल किंवा त्याच्या अलीकडचे ज्या संस्कृती झाली, मौर्यन कालीन एखादी वस्तू सापडली असेल तर त्याच्या संदर्भात करंट अफेअरला धरून प्रश्न विचारला जाऊ शकतो. पण पुन्हा एकदा फिरून तो इतिहासातच जात आहे. भूगोलच्या बाबतीमध्ये पण सिलेबस फिक्स आहे.
पण PSR म्हणजे पॉलिटिकल सायन्स आणि इंटरनॅशनल रिलेशन घेतलं. पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन जरी आहे, म्हणजे आपण म्हणतो की पबॅड हा विषय आहे, तर हा पण ऑप्शन म्हणून घेतात. तर याच्यामध्ये थोडं डायनॅमिक आहे, याच्यामध्ये थेअरी आहे. तर डायनॅमिक म्हणजे काय, तर करंट अफेअरचा रेफरन्स थोडा काय असू शकतो, जास्त असू शकतो, किंवा करंट अफेअर बेस्ड क्वेश्चन असू शकतात. त्यामुळे करंट अफेअरचं प्रिपरेशन पण तुम्हाला मस्ट करायला पाहिजे. मग मुद्द्यावरती मी आलो की तुम्हाला डेली काय करावं लागणार आहे, तर न्यूजपेपर जो आहे ना, हा न्यूजपेपर तुम्हाला डेली रीड करणं गरजेचं आहे. करंट अफेअरच्या बाबतीमध्ये न्यूजपेपर वाचायला, एक मिनिट, न्यूजपेपर्स दररोज वाचायला पाहिजेत आणि या न्यूजपेपरच्या नोट्स स्वतः काढायला पाहिजेत. तुम्हाला नोट्स पण भेटतील, पण त्या नोट्स जास्त तुम्हाला युजफुल नसणार आहेत. कारण काय माहिती आहे, आता तुम्हाला लिखाण काम करायचं आहे. लिखाण काम करत असताना तुम्ही स्वतः तुमच्या हाताखालून जाणं गरजेचं आहे आणि त्यातल्या त्या सिलेक्टिव्ह वर्ड्स जे आहेत ते पण जाणं गरजेचं आहे. आता याच्यामध्ये आणखी एक क्वेश्चन राहतो की मराठी आहे, मराठी आणि इंग्लिश या दोन्ही भाषापैकी म्हणजे रिटन लँग्वेज जे आपण म्हणतो ना, ते तुम्ही वापरू शकता. मराठी वापरली तरी चालेल आणि इंग्लिश वापरली तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. ज्या विद्यार्थ्यांना वाटतं की माझं इंग्लिश व्यवस्थित आहे, तर ते विद्यार्थी इंग्लिश भाषेचा वापर करू शकतात. ज्यांना मराठी, आता मोस्टली मराठीच विद्यार्थी काय करणार आहेत, तर रेफर करणार आहेत. आणि याला धरून पण आणखी एक प्लस पॉईंट आहे की तुम्ही UPSCचा सिलेबस थोडा तुमच्या समोर ठेवला आणि त्याचा पण स्टडी करायला चालू केला, पॅरलली अभ्यास जरी केला UPSCचा आणि MPSCचा राज्यसेवेचा, तरी आता काही प्रॉब्लेम नाही आहे. कारण सगळंच समान आहे, 90% मी म्हणेल समानच आहे. फक्त 10% काय आहे, तर महाराष्ट्राचा रेफरन्स जो आहे, हा महाराष्ट्राचा रेफरन्स थोडा जास्त आहे आपल्या MPSCमध्ये. बाकी सेम सगळं ते कोलॅबरेट आहे. आता न्यूजपेपर वाचत असताना आपण मुद्द्यावरती येऊ. न्यूजपेपर वाचत असताना कुठले वाचायचे, तर एक लोकसत्ता आहे, मराठीमध्ये लोकसत्ता आहे आणि तुम्ही मराठीमध्येच प्रिपेअर करणार असाल तर लोकसत्ता आहे. दुसरा महाराष्ट्र टाइम्स असेल, मटा असेल. तर याच्यामध्ये पण काय वाचायचं आहे, जे संपादकीय असतात. त्याचबरोबर करंट अफेअरला धरून तुमच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून, पूर्वपरीक्षेच्या दृष्टिकोनातून बघितलं तर काही फॅक्ट्स असतील तर फॅक्ट्स लिहून काढणं गरजेचे असतील. मग हे लोकसत्ता, मटा आहे. आणखी एक इंग्लिश न्यूजपेपर बरोबर असावा. कुठला असावा, तर याच्यामध्ये दोन मी सांगेल. एक आहे तो द हिंदू. आता द हिंदू जे आहे ते ऑनलाईन भेटतच आहेत. द हिंदू असेल आणि दुसरा जो असेल, दुसरा कोणता आहे, तर द इंडियन एक्सप्रेस आहे. हे दोन न्यूजपेपर आहेत. दोन्हीपैकी एक न्यूजपेपर तुम्ही काय करू शकता, चूज करू शकता. एक मराठी आणि एक इंग्लिश न्यूजपेपर वापरला, अभ्यासाला घेतला तरी तुमच्यासाठी बेस्टच आहे. याचा पण फायदा तुम्हाला काय होऊ शकतो, समजा तुम्ही इंटरव्ह्यूला गेला, एखादा इंग्लिशमध्ये क्वेश्चन आला तर त्याला काय करू शकता, इंग्लिशमध्ये उत्तर देऊ शकता. आता प्रश्न असा पण असू शकतो की इंटरव्ह्यू जो असेल ते मराठीमध्ये असेल का इंग्लिशमध्ये असेल, तुमच्यानुसार तुम्ही काय करू शकता, तुमची लँग्वेज तिथं चूज करू शकता इंटरव्ह्यूच्या बाबतीमध्ये. ठीक आहे. मग आता प्रिपरेशन करत असताना सुरुवात कुठून करायची, तर पहिली तुमची स्टेप्स असणार आहे. पहिली स्टेप्स अभ्यासाच्या संदर्भात करंट अफेअरला धरून जर बघितलं तर तुम्हाला न्यूजपेपर वाचणं गरजेचं आहे. म्हणजेच काय करायचं आहे, तुम्हाला न्यूजपेपर वाचायचा आहे. हा पहिला मुद्दा झाला. फर्स्ट न्यूजपेपर. न्यूजपेपरमध्ये मी कुठले कुठले म्हणलो, एक लोकसत्ता प्लस द हिंदू. हा दुसरी स्टेप्स काय असणार आहे तुमची, तर NCERTचा अभ्यास अजिबात स्किप करून चालणार नाही आहे. NCERTच. NCERTचं माझा लेक्चर सिरीज आहे, लेक्चर्स आहेत, कोर्स आहे. NCERTचा मोबाईल ॲप्लिकेशन आहे. खाली ॲप्लिकेशनची लिंक देईल, ॲप्लिकेशनवरती जावा, तो कोर्स बघा, त्याच्यामध्ये डेमो लेक्चर्स बघा. NCERT खूप चांगल्या पद्धतीने मी शिकवलेले आहेत, एकदम छान पद्धतीने. इंग्लिश NCERT जे आहेत ना, त्या मराठीमध्ये शिकवलेले आहेत. 6वी ते 12वीपर्यंतच्या NCERT मी कंप्लीट केलेल्या आहेत. जॉग्रॉफी असेल, त्याच्यानंतर हिस्ट्री असेल, त्याच्यानंतर पॉलिटी असेल, ओके, नंतर पॉलिटी, नंतर 9वी ते 12वीपर्यंतच्या इकॉनॉमिक्सच्या NCERT आहेत अभ्यासायला. नंतर 6वी ते 10वीपर्यंतच्या सायन्स NCERT असणार आहेत. तर ह्या मी शिकवलेल्या आहेत. याच्या नोट्स पण आहेत. जे कोर्स परचेस करतील त्यांच्याकडे या नोट्स पण मी पाठवले जाईल की जेणेकरून त्यांना पण त्या नोट्सचा वापर रिटर्नसाठी केला जाऊ शकतो. तर अशा प्रकारचे काय तर NCERT पण आहेत, त्याचे कोर्स पण अवेलेबल आहे. ॲप्लिकेशनमध्ये गेल्यानंतर भेटेल. प्लस तुम्हाला स्वतःला जर पर्सनली वाचायचं असेल तर NCERT इथं जे देण्यात आलेले आहेत ना, ह्या NCERT तुम्ही वाचणं गरजेचे आहे. आणि NCERTचं टाइम जर कमी करायचा असेल तर कोर्स तुम्ही परचेस करू शकता. नेक्स्ट याच्यामध्ये NCERT तर आहेतच, पण समजा तुम्ही महाराष्ट्र स्टेट बोर्डाची पुस्तकं जर वाचलं नसेल तर महाराष्ट्र स्टेट बोर्डाची पुस्तकं तुम्हाला सुरुवातीला वाचणं गरजेचे आहेत, नंतर NCERT घ्यायच्या आहेत. आणि त्याच्यानंतर येत आहे तिसरा मुद्दा जो आहे तो रेफरन्स बुक आहेत. रेफरन्स बुक्स आहेत. आता रेफरन्स बुक जे आहेत ना,
याच्यामध्ये पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा दृष्टिकोनातून रेफरन्स बुक आपल्याला काय करायचे, सिलेक्ट करायचे आहेत. समजा इतिहास असेल तर बिपिन चंद्रांची पुस्तकं असतील इतिहासाच्या संदर्भात, स्पेक्ट्रमचं पुस्तक आहे इतिहासाच्या संदर्भात. महाराष्ट्राचा इतिहास असेल तर महाराष्ट्राच्या इतिहासासाठी गाठाळांचं पुस्तक आहे. 11वीच्या जुनं 11वीचं पुस्तक आहे बघा स्टेट बोर्डाचं, ते वाचणं गरजेचे आहेत. इतिहासाच्या बाबतीमध्ये झालं. भूगोलच्या बाबतीमध्ये बघितलं तर भूगोलचं सौदींचं पुस्तक असेल. त्याचबरोबर NCERT भूगोलच्या खूप इम्पॉर्टंट आहेत. पेपर सेकंडच्या दृष्टिकोनातून विचार केला तर ते इम्पॉर्टंट मुद्दे आहेत. त्याचबरोबर तुम्ही पॉलिटी बघितलं तर लक्ष्मीकांत यांचं पुस्तक खूप इम्पॉर्टंट आहे पॉलिटीच्या दृष्टिकोनातून. पंचायत राजच्या दृष्टिकोनातून काही इतर पुस्तकं जे असतील, लवटे सरांचं पुस्तक वगैरे असेल तर अशी पुस्तकं वाचणं गरजेचे आहेत. पण पहिली स्टेप्स आहे तुमची, न्यूजपेपरनं सुरुवात करा. न्यूजपेपर झाल्यानंतर स्टेट बोर्डाची पुस्तकं वाचा. स्टेट बोर्ड प्लस NCERT जे आहेत, NCERT स्टेट बोर्डचे इम्पॉर्टंट टॉपिक्स. स्टेट बोर्ड म्हणजे ज्यांना अजिबात बेसिक माहिती नाही त्यांनी स्टेट बोर्डनं चालू करा. ज्यांना थोडी बेसिक माहिती आहे त्यांनी काय करा तर NCERTच्या मार्फत सुरुवात करू शकता. आणि त्याच्यानंतर तुम्ही काय करायचं आहे तर रेफरन्स बुक हातात घ्यायचे आहेत. रेफरन्स बुकच्या बाबतीमध्ये पण मी काय करेल तर एक वेगळी मेन्स संदर्भातली रेफरन्स बुकची काय करेल तर एक व्हिडिओ बनवेल. त्याच्यामध्ये रेफरन्स बुक जे मी आत्ताच सांगितले, आणखी इथिक्स अँड इंटिग्रिटी पेपर 14 जो आहे लेक्झिकॉनचं पुस्तक आहे. त्याच्यामध्ये काही केस स्टडीज जे आहेत जे UPSC साठी मटेरियल वापरतात ना, त्या मटेरियलचा जास्तीत जास्त काय करा तर वापरण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुम्हाला लिहिण्यासाठी पण सोयीस्कर ठरेल. आणि या सगळ्यांच्या बरोबर एक पॅरलली गोष्ट ठेवा मित्रांनो, आणि ती म्हणजे कोणती आहे तर ती आहे रायटिंग करत राहा, लिहिण्याचा सराव करत राहा. जेवढं जास्त लिहित राहाल त्याच्यानंतर तुम्ही फिल्टर होत जाणार आहे. म्हणजे परीक्षेला त्या परीक्षकाला काय अपेक्षित आहे की मोजक्याच शब्दामध्ये पूर्ण जो काही प्रश्न असेल त्याला तुम्ही डिस्क्रिप्टिव्हली मांडलाय. मी काय म्हटलं, मोजक्याच शब्दामध्ये स्पष्टीकरण दिलं असेल अशा प्रकारे काय करायचं आहे, तुमचं रायटिंगचं प्रॅक्टिस झालं पाहिजे. आणि त्या साधारणतः 3 तासाचा पेपर असतो ना, 3 तासाच्या पेपरमध्ये तुम्हाला काय करायचं आहे तर ते 250 मार्काचा पेपर सोडवायचा आहे. त्यामुळे लिखाणाचं स्पीड पण वाढणं गरजेचं आहे. लिखाणाचं स्पीड वाढणं गरजेचं आहे, सिलेक्टिव्ह वर्डिंग असणं गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर तुम्हाला काय पाहिजे तर तो जो प्रश्न आहे त्या प्रश्नाला धरून सिलेक्टिव्ह रायटिंग पण करता येणं काय आहे तर गरजेचं आहे. विजय IAS अकॅडमीच्या मार्फत त्याच्यासाठी आणखी काय करता येईल का त्याच्यासाठी मी वर्क करतच आहे. कराडमध्ये आपली अकॅडमी आहे. जर राज्यसेवेची एखादी बॅच लॉन्च केली तर त्याच्या संदर्भात मी नक्कीच तुम्हाला काय करेल तर इन्फॉर्म करेल. ठीक आहे. तर अशा प्रकारची काय तर बेसिक सुरुवात आहे. इथून सुरुवात करा, हळूहळू फ्लोमध्ये तुम्ही अभ्यासावरच्या जा. डेफिनेटली त्याचा तुम्हाला फायदा होईल. आणखी काय असेल तर एज्युकेटिव्ह इंडिया ग्रुप आणि विजय IAS अकॅडमी तुमच्यासाठी नक्कीच काय करेल तर प्रयत्न करेल. ठीक आहे मित्रांनो, आणखी याच्या संदर्भात नंबर ऑफ व्हिडिओज मी बनवत राहील. नक्कीच काय होईल तर त्याचा फायदा करून घेण्याचा काय करा तर तुम्ही प्रयत्न करा. मी इथं थांबतो. जय हिंद मित्रांनो.